सोमेश्वरानंद सरस्वती महाराज की नमः पार्वती पते हर हर महादेव सियावर रामचंद्र भगवान की कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 श्री साधुनाथ महाकाय सुरूपी सर्वप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा श्री गुरुचरण सरोज गुरु सुगारि सुजोदाय बहुलगारि बुद्धि तत्त्वज्ञानके सुनिलो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरो क्लेश विकार जय भगवान ज्ञान राम लगा सदु लोक उजागर राम दूता तुलित बल राम जय पूर्ण पवन सुतराम महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी जय जय सुरे साकार मंगल पुण्य रेखा हाथ बलवान भयावना काली मुगल देव साज सर्व रसवण केसरी नंदीज प्रताप महाजगमंगल विद्यावान मुनियति चातुर राम काज करि भेको आपुर रघु चरित्र सुनि भेको रसिया राम लखन सीता मन रसिया
गोटीराम बोराडे, संपत बोराडे, चंद्रभाऊ बोराडे, फुलाजी जाधव, दादा पाटील जाधव या सर्वांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर गुरुदेवांचं पूजन करण्यासाठी यायचं. आमदार बोराडे, अमित जाधव, सज्जन जाधव, गोटीराम बोराडे, संपत बोराडे, चंद्रभाऊ बोराडे, दादाजी जाधव, दादा जाधव, धन्यवाद. ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी गुरुदेवांचं पूजन करण्यात येत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. अखिल भारतीय सनातन परिषदेवर महाराष्ट्र प्रभारी आणि राष्ट्रीय संरक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल पिंपळगाव ग्रामस्थांच्या वतीनं परपूज्य गुरुदेवांचं पूजन या ठिकाणी करण्यात येत आहे. ओम मनोजवम मार्गतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम वातात्मदम मानुत्तमुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपत्ये. आज ह्या ब्रह्म सोहळ्याला सर्व जमलेले धर्मधन भाग्यवान माझ्या मायाभिनी छोटे छोटे चिमुकले पुण्यात्मा सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो. या अयोध्या नगरीच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. खूप खूप आनंद वाटला. अयोध्या नगरी म्हणजे हृदयाचं नातं आहे. सज्जनांनो, माझ्या मायाभिनीनो, आज खरोखर प्रभू रामचंद्राचं जगाचा बालब्रह्मचारी आपल्या सर्वांचा प्राण विश्वाला चालवणारा राम भक्तीचा मार्ग आणि राम भक्तीची शक्ती आपल्यामध्ये रुजवणारा आपल्या सर्वांचं इष्टदैवत, आपल्या सर्वांचा प्राण आपल्या हनुमंतराय. हनुमंतराने आतापर्यंत किती युग झाले असतील. त्रेतायुगापासून प्रभू हनुमंतराय रामाची सेवा करत आहेत आणि अजूनही तो चिरंजीव त्रिकाल सत्य प्रभू रामाचा दास म्हणून सेवा करत आहे. भिक्षाची परंपरा, झोळीची परंपरा अनादी कालापासून चालत आलेली आहे. पण काळानुसार प्रत्येक गोष्ट बदलते. सेकंदा सेकंदाला जग बदलत आहे आणि सेकंदा सेकंदा बदलणं हा निसर्गाचा नियम आहे. काळाबरोबर आपणही सगळ्यांनी बदलायला हवा आहे आणि काळानुसार प्रत्येक जीव बदलतो हा निसर्गाचा नियम आहे. धर्मधन भाग्यवंतांनो, आपण खूप छान झोळीचा सन्मान केला. साधू या सृष्टीचं मांगल्य आहे. साधू या सृष्टीची जगदंबा आहे. साधू या सृष्टीचा धर्म आहे.
साधू या सृष्टीचं एकमेव जगातलं सत्य आहे. साधू या जगाचा सगळ्यात मोठा संन्यासी आणि आध्यात्मिक आपल्या सर्वांमध्ये शाश्वत असणारा प्राण आहे. साधूच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आपण सर्वांनी अतिशय सुंदर जोडीचा सन्मान केला. गुरुदेवाची अयोध्या नगरी, आपण सर्व राम स्वरूप आहात. सज्जनांनो, आज साधूची आणि सत्संगाची काळाची गरज आहे. आज साधू जर नसेल तर या समाजाला आध्यात्मिक प्रबोधन, अध्यात्म म्हणजे काय आहे, भगवान प्रभूचं नामचिंतन कसं केलं पाहिजे, आपण आपल्या धर्म संस्कृतीचं पालन कसं केलं पाहिजे, आपण माणूस म्हणून माणसासारखं कसं वागलं पाहिजे, प्रत्येक जीवाचा कसा सन्मान केला पाहिजे, प्रत्येक जीवामध्ये भगवान परमात्मा कसा व्यापक रूपाने चराचर भरून आहे, हे जर आता कोणी सांगत असेल तर त्याचं नाव आहे साधू. कारण की हा मार्गशीर्ष महिना हा दान धर्माचा महिना आहे. आणि आतापर्यंत या दिव्य भारताला, महाराष्ट्राला जेवढ्याही ज्ञानी विभूती होऊन गेल्या, साधू संत महापुरुष ऋषीमुनी, त्यांनी ही परंपरा अगदी अगदी अंतकरणापासून भक्तिभावाने पार पाडत आलेले आहेत. झोळी चालणं अतिशय पवित्र आहे. आणि आपण सर्वांनी विशेष नावं घेताना मला आनंद वाटेल. माझे पोपट महाराज, माझे बाळासाहेब, गुरुदेव लाडानं जिश्री बनतात, नामदेव जाधव, माझा विलास, सर्वांचे नावं घेईल तेवढं कमी आहे. या महापुरुषांमुळे झोळीची परंपरा टिकून आहे. आता विचार करायची गोष्ट आहे, गावामध्ये एक साधू येतो आणि सगळ्यांकडून काहीतरी मागून घेतो. नेमकं हे तुम्हाला कुठेतरी तुमच्या विचारांना थांबवत असेल किंवा काहीतरी तुम्ही विचार करत असाल. पण मला असं वाटतं हे एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे. कारण की बॅटरी जर लो झाली मोबाईलची तर आपण चार्जिंगला लावतात, बरोबर आहे ना. तर प्रपंचिक माणसं निगेटिव्ह विचारांना अगदी लो झालेले असतात, अगदी क्षीण झालेले असतात. ज्ञानाची ऊर्जा देणारे, सात्विक विचाराची ऊर्जा देणारे जगामध्ये एकमेव साधू आहेत. गुरुदेव साधू साधू म्हणतात म्हणजे साधूच प्रबोधन करतात का? साधूला सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे का? साधूच प्रबोधन करू शकतात का? बाकीचे लोक नाहीत का? हो आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारे ज्ञान देत आहे. पण साधूचं ज्ञान मात्र विशेष आहे. साधू म्हणजे ज्यांनी 6 सोडले, काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. ज्याला कसल्याही प्रकारचा अभिमान, गर्व नाहीये, ज्याला कसल्याही प्रकारचा स्वार्थ नाहीये. समाज ईश्वर आहे, समाज भगवंताचं स्वरूप आहे, समाज माझं सर्वस्व आहे, समाजाची सेवा करणं माझं परम कर्तव्य आहे. ही भावना जर कोणाची असेल तर त्याचं नाव साधू आहे. आणि आज साधू आहे भगवान परमात्माच्या नामासाठी, राष्ट्राच्या सेवेसाठी पूर्ण आपलं आयुष्य त्या साधूने या सेवेसाठी पूर्ण समर्पित केलेला आहे. गुरुदेव नेहमी सांगतात डेडिकेशन आणि डेडिकेटेड 2 शब्द आहेत. डेडिकेशन सगळ्यांकडे आहे, पण डेडिकेटेड म्हणजे साधू आहे, समर्पित झालेले आहेत. भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते ना, तेव्हा तेव्हा मी सज्जनांच्या माध्यमातून हे मंगल कार्य करत असतो. बघा ना, तो भगवान परमात्मा दयाळू आपल्याला दिसत नाहीये. तो भगवान परमात्मा प्रत्यक्ष आपल्या समोर प्रगट होणार नाहीये. तो भगवान परमात्मा आपल्याला
येऊन तो काही सांगणार नाहीये, पण तो कोणाच्या तरी माध्यमातून तो सांगतो, हे परम सत्य आहे. आणि त्या सत्याच्याच आधाराने हे रामनामाचे सत्संग होत असतात. गुरुदेव नेहमी बोलताना सांगतात, साधू हा मुळात श्रीमंत आहे, साधू हा मुळात जन्मताच तो योगी आहे, साधू हा जन्मताच परिपूर्ण आहे. कारण साधूला देणं घेणं व्यवहार तू मी माझं ह्या सगळ्या गोष्टीपासून तो महात्मा तो संन्याशी अलिप्त असतो आणि त्याचं एक देह असतं. सदा सर्वदा माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या राष्ट्राची आणि समाजाची सेवा झाली पाहिजे. मग मला असं वाटतं, साधू जर एवढ्या मोठ्या हृदयाचा आहे तर आपण लोटांगण घेतलं पाहिजे. घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यानं पाहिन रूप तुझे, प्रेमे अलंकीन आनंद पूजन, भावे वाळीन म्हणे नामा, तमेव माताच पिता तमेव, तमेव बंधू सखा तमेव, तमेव विद्या द्रविण तमेव, तमेव सर्वं मम देव देव. किती रूप आहे साधूचे. मी तर असं सांगेल, द इन्फानाइट इन ए जस्ट अनंतराट रिझर्व ऑफ ऑल एनर्जीज. हो, अनंत शाखा आहे भगवान परमात्माच्या, अनंत रूप आहे त्या भगवान परमात्माचं. भगवान परमात्मा एक शक्तीची ऊर्जा, एक शक्तीचा भंडार आहे. आणि भगवान परमात्मा आहे म्हणून आपण सगळे आहात. काही लोकांना लाज वाटली असेल साधूपर्यंत पोहोचायची, ज्यांना ज्यांना लाजा वाटल्या असेल साधूच्या दर्शनाची, त्यांनी माग जा. आणि कोरोनाचा काळ बघा, माणसं तुम्हाला घाबरून पळायची. देवाला आणि साधूला घाबरू नका सज्जनांनो. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, नेघे माझी वाचा तुटी महालाभ भोगासाठी, विश्रांतीचा ठाव पायी संताची या भाव, तुका म्हणे पापे जाती संताची या जपे. अभ्यासकांनी जे देवासी एकरूप झाले, संततेची भगवंत, भगवंततेची संत, त्यांनी हा उपदेश केलेला आहे. तर मला माझ्या माया बहिणींना सांगायचंय, अंधश्रद्धेच्या बळी पडू नका. जो बाबा लिंबू भारून देतो, समजायचं तुमच्याकडून त्याला पैसे पाहिजे, तुमच्या आजाराशी सुखादुखाशी घेणं नाहीये. आणि त्या बाबांना प्रोत्साहन देणारा समाज आहे, समाजाने सावध व्हायला पाहिजे. नमस्कार कुठे करावा, दान कुठे करावं, शरणागती कुठे स्वीकारावी. मी तर असं म्हणेन, आपण सर्वांनी सज्जनांनो, सीमेवरती जे वीर जवान आहेत, तळ हातावरती प्राण घेऊन या राष्ट्राचं, माझ्या माया भारतीचं रक्षण करतात, त्यांच्या प्रती आदर असणं फार गरजेचं आहे. त्यांच्या कर्तव्याची तुम्हाला सगळ्यांना जाण असणं फार कर्तव्याचं आहे. त्यांचं ऋण व्यक्त करणं फार कर्तव्याचं आहे. मला तर असं वाटतं, त्यांच्यासाठी आपण सगळ्यांनी सीमेवरती जे लढतात त्यांच्यासाठी आपण आपल्या आयुष्यातले 2 दिवस द्यायला पाहिजे. 2 दिवस जे काही नामचिंतन तुम्ही कराल, तर हे भगवान परमात्मा, हे व्यापक रामा, मर्यादा पुरुषोत्तमा, हनुमंता, सीमेवरती जे देशाचं रक्षण करतात ना, त्या जवानांचं रक्षण करतात. त्यांना उदंड आयुष्य दे. त्यांचं आरोग्य चांगलं असेल, उदंड आयुष्य असेल, तर त्यांचंही कुटुंब आनंदात राहील आणि माझी माय भारती, माझा भारती आनंदात राहील. सज्जनांनो, तुमचा अध्यात्म दुसऱ्याला बोध देणारा असलं पाहिजे. तुमचा अध्यात्म दुसऱ्याला मदत करणारा असलं पाहिजे. तुमचा अध्यात्म प्रत्येक जीवाचा सन्मान करणारा असलं पाहिजे. तुमचा अध्यात्म भेदाभेदाचं नको. तुमचा अध्यात्म राष्ट्राला लुटण्याचं नको. तुमचा अध्यात्म अंधश्रद्धा पसरणारं नको. आणि तुमचा अध्यात्म तुमची स्वतःचीच झोळी भरणारं नको. कंटाळा झोपले काय सगळे? रामकृष्ण. टाइम झालाय ना, आता मी बंद करायला पाहिजे ना. कोणाला वाटतं मी बोलायला पाहिजे? एकदा जोरात टाळ्या वाजवा. सज्जनांनो, आपण भारतीय आहात हा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स आपला असला पाहिजे.
मी मनुष्य आहे, मनुष्याचं जीवन मी कसं जगलं पाहिजे, माझा मुलगा आणि मुलगी जर शिकेल तर माझ्या कुटुंबाची प्रगती होईल, माझा मुलगा आणि मुलगी जर शिकेल तर माझ्या कुटुंबाची प्रगती होईल, मी जर आध्यात्मिक असेल तर माझे मुलं सुसंस्कारित होतील, मी कुठे अंधश्रद्धेमध्ये फसणार नाही, मी कोण्या बाबा लोकांच्या मागे लागणार नाहीये, माझं अनमोल अस्तित्व, माझं अनमोल जीवन मी सन्मानानं जगलं पाहिजे. मला असं वाटतं आजचं प्रवचन आपण सगळ्यांनी जर स्वीकार केलं तर खूपच आनंद वाटेल. प्रत्येक गावात जाऊन माझं कर्तव्य आहे प्रबोधन करण्याचं. सज्जनांनो, मी याच्यासाठी सांगतोय, आज माझ्यासमोर तुम्ही सगळे बसलेले आहात ना, कोणी वर हात करा सांगा, महापुरुषांमध्ये महिलांमध्ये आम्ही खुश आहात, आम्ही आनंदी आहात. मला असं वाटतं सत्संगाला येणाऱ्यांनीच वर हात केले. जेवढे राम नामाचा सत्संग घेतात, ज्याच्या राम नामाची वही ज्याच्या घरात आहे त्यांचे वर हात झाले. बाकीच्यांचं काय बघा, माझाच मुलगा आहे पण माझा ऐकत नाही, माझीच मुलगी आहे पण माझा ऐकत नाही, माझ्याच घरातले लोक आहेत पण ती मला व्यवस्थित बोलत नाही, माझे शेजारी आहेत पण त्यांना माझा कंटाळा आलेला आहे, माझ्याच गावातले लोक आहेत पण जवळून जातात पण माझ्याकडे पाहत नाही. हे कशाचे लक्षण आहे? हे अभ्यास करण्याचे लक्षण आहेत. सचिनानो, तुम्ही जर चांगले आहात तर सगळं जग चांगलं आहे. तुम्ही आध्यात्मिक आहात तर सगळं जग आध्यात्मिक तुम्हाला भेटणार आहे. माणसं ओळखायला शिका. माणसं ओळखणं फार गरजेचं आहे. जर एखादा म्हणत असेल सगळे बाबा फार पॉवरफुल आहे, तुझ्या घरातल्या सगळ्या लोकांना बरं वाटेल, तुझ्या मुलांना बरं वाटेल, तुझ्या सुनांना बरं वाटेल, तुला बरं वाटेल, तिथे फार मोठ्या मोठ्या जडीबुटी औषधी देतात, बाबा फार चमत्कारी आहे, तर मला असं नाही म्हणायचं, कोणाला मानू नका. पण तुमच्या मानसिकतेला चुकीचं मार्गदर्शन करत असेल, तुमच्या मानसिकतेचा फायदा जर घेत असेल तर अशा लोकांपासून सावध व्हा. मला असं वाटतं कोणताही बाबा पॉवरफुल नसतो, तुमचं अंतःकरण पॉवरफुल आहे. कारण की पूर्ण जगामध्ये चराचर भरून माझा राम आहे. सर्वा घटी राम देहादी एक सूर्यप्रकाशक शस्त्र. जसा सूर्याचा प्रकाश पूर्ण विश्व भरून आहे तसा भगवान परमात्मा प्रत्येकाच्या हृदयात आहे. मानसिकता, मेंटॅलिटी चांगली ठेवा, मानसिकता चांगली ठेवा. साधू प्रति तिरस्कार करू नका. भगवा कपडा जर तुम्हाला दिसला ना तर त्या भगव्या कपड्याला शरण जा, सन्मान करा. आणि जेव्हा भगव्या कपड्याचा सन्मान कराल, तो बिचारा महात्मा साधारण जरी भिक्षा मागून खाणारा असेल, साधारण जरी ते महात्मा असेल, त्याला एवढं ज्ञानही नसेल, आता शिक तो साधू झाला असेल, पण तुमचा भाव जर निर्मळ असेल तर त्या महात्म्याला देव करतो आणि तो देव तुम्हाला प्राप्त होतो. सज्जनांनो, डोळस भक्ती असली पाहिजे, अंधभक्ती नको. श्रद्धा ही आंधळी नाहीये, श्रद्धा ही आंधळी होत नाही. पण भोळ्या भाबड्या लोकांना मी नेहमी प्रवचन सांगतो, भोळ्या भाबड्या लोकांना फसवल्या जातं आणि भोळ्या भाबड्या लोकांचा ते पैशासाठी उपयोग करतात आणि आपण सगळे लोक अतिशय श्रद्धेने तिथे फसतात. मी तर असं म्हणेल, खरं जीवन जगायचं असेल ना तर साधूच्या मार्गाला. तुमच्या घरामध्ये धर्मग्रंथ असले पाहिजे, तुमच्या घरामध्ये रामनामाची वही असली पाहिजे, तुमच्या घरामध्ये साधू संतांचे फोटो असले पाहिजे, तुमच्या घरामध्ये आजा पंजांचे फोटो असले पाहिजे, त्यांची संपत्ती तुमच्या नावाची आहे. काही लोकांचं तर असं मनाचं शास्त्र आहे, मेलेल्या माणसाच्या घरात फोटो ठेवू नका, महादेवाच्या पिंडी घरात ठेवू नका, 2 बाळकृष्ण घरात ठेवू नका, हनुमंतरायाचा बजरंगाचा फोटो घरात ठेवू नका. मला असं वाटतं अशा अर्धवट लोकांच्या मागे लागून अनमोल जीवन खर्च करू नका.
आता तुम्हाला वाईट वाटेल मी बोलल्याला, मी विनाकारण अजिबात बोलणार नाही. मी ज्ञानाच्या व्यासपीठावरती आहे. आपण सर्व देव लोक आहात आणि जगामध्ये खूप अभ्यास लोक आहेत. मी प्रवचन करतो म्हणे मीच काही ब्रह्मज्ञानी नाहीये. मी प्रवचन करतो म्हणे जगाचा मलाच अभ्यास नाहीये. या दिव्य भारताला दिग्गज साधू संत अभ्यासक भगवंताशी गप्पा गोष्टी करणारे, या राष्ट्राची सेवा करणारे, या राष्ट्राचे लोक शिक्षक अतिशय अभ्यासू लोक आहेत. हा भारत ज्ञानी का आहे की ऋषी मुनींची योगीची परंपरा या दिव्य भारताला आहे. नामाची परंपरा या दिव्य भारताला आहे. जगाचं सृष्टीचं पहिलं काव्य रामायण. रामायणामध्ये हनुमंताने सिद्ध करून दाखवलं, दाखवून दिलं, राम नामाने पाण्यावरती दगड तरतात. ही अंधश्रद्धा नाहीये. बघा तुम्ही चिंतन करून प्रयोग करून बघा. राम राम म्हणता रामाची होईजे, पदी वैसुनी पदवी घ्यायचे. संतांनी नामाला महत्व दिलं. कलियुगामध्ये नामाला आणि दानालाच महत्व आहे. जे लोक मुखात नाम घेत असतील आणि रंजला गांजल्यांची सेवा करत असतील, मी तर असं म्हणेन कलियुगामध्ये प्रत्यक्षात तेच देव आहे. आपण सर्वांनी खूप डोळस भक्ती केली पाहिजे आणि भक्ती करत असताना ती भक्ती अंध नको. संतांनी त्यांच्या काव्य मालेतून किंवा काव्य रत्नातून, त्यांच्या शुद्ध विचारातून, त्यांच्या अभ्यासातून सांगितलंय. मी नेहमी माझ्या प्रवचनमध्ये सांगतो, संत कबीर म्हणतात भगवंताची भक्ती कोण करत? कामी क्रोधी लालची इनसे भक्ती ना होय, भक्ती करे कोई श्रमा जात कलन सबक होय. भक्ती कोण करता? जो कधी जातीचा विचार करत नाही, ज्याच्या मनामध्ये कधी मतभेद नाहीये, त्याच्या मनामध्ये कधी स्पर्धा नाहीये, तो कोणाला वाईट बोलून मन दुखवत नाहीये आणि तो कोणाला फसवत नाहीये. असे सज्जन जर लोक असतील तेच अध्यात्मामध्ये थांबतात. नाही तर नास्तिक लोक, गर्विष्ठ लोक, अभिमानी लोक, कामी क्रोधी लोक, जातीवाद करणारे लोक हे भगवंताची भक्ती करू शकत नाही. लक्षात घ्या. भगवंताची भक्ती कोण करता? ज्यांच्या मनामध्ये, अंतकरणामध्ये सगळ्यांप्रती समान भाव आहे. समसमान सर्वासी राम धरितो आपल्या हृदयासी. निसर्गामध्ये भेद नाहीये आणि खरा प्रत्यक्षात अभ्यासासाठी जर ईश्वर कोण असेल तर हा निसर्ग आहे. निसर्गासारखा देव जगात कोणीच नाहीये. आणि जेवढेही महापुरुष अवतारी पुरुष होऊन गेले तेवढ्यांनी निसर्गाला मानलं. निसर्गच एक असा आहे की तुमच्याशी भेद करू शकत नाही. निसर्ग भेद करू शकत नाही, तसाच भगवंत आहे. भेद करणारे लोक, समाजामध्ये भांडण लावणारे लोक भगवंताची भक्ती करू शकत नाहीये. सज्जनांनो, संत कबीर म्हणतात कामी का गुरु कामिनी, लोभी का गुरु दाम, कबीर का गुरु संत, संतन का गुरु राम. आता विचार करायची गोष्ट आहे, जे कामी क्रोधी लोक आहेत ना त्यांचाही संतांनी अभ्यास केला. ज्यांना पैसा लागतो त्यांचा अभ्यास केला. प्रत्यक्षात संत ज्यांच्या आयुष्यात येतात त्यांचाही त्यांनी अभ्यास केला. आणि राम संतांना अनुग्रहित कसा करतो त्यांचाही त्यांनी अभ्यास केला. संत हे अभ्यासक आहेत, साधू हे अभ्यासक आहेत. साधू विनाकारण काहीतरी बोलणार नाही. सज्जनांनो, माझ्या माया बहिणींनो, माझ्या माय बापांनो, आपल्या मुलांकडे फोकस करा. आपले मुलं जर सुसंस्कारित असतील तर उद्या तुमच्या म्हातारपणाची काठी सही सलामत आहे. नाही तर सावध, आत्ताच पोरं तुम्हाला सोडून चालले. काही लोकांना तर आश्रमात जरी मुलं आले ना, आता साधू झाला. सगळ्यांना असं वाटतंय थंडी वाजते, गुरुदानी बंद करायला पाहिजे. काय करायला पाहिजे? मी आश्रमात जर मुलं आले तर लोक घाबरतात, रडतात. काय काय प्रयोग लोक करतात. अक्षरशः साधू जर झाला मुलगा तर त्याचं फार वाईट झालं, त्याचा वंश बुडून गेला.
फार मोठा कोप झाला, प्रपंच राहिला नाही, लोक देव विसर्जन करायला जातात. आणि जेव्हा तोच मुलगा दारू पितो, मारून तुमची सेवा करतो, तुम्हाला घराच्या बाहेर काढतो, रामकृष्ण, तेव्हा काय कराल सांगा तुम्ही? हे मी नाही बोलत बरं. प्रत्येक शनिवारी श्रीराम शक्तीपीठामध्ये प्रश्न उत्तराचा तास असतो. माझ्या महिला मंडळांचे, माझ्या माऊल्यांचे, महापुरुषांचे हेच प्रश्न आहे. गुरुदेवा, माझा मुलगा दारू पितो, माझा नवरा दारू पितो, माझी बायको 24 तास मोबाईल मध्ये आहे. बायको सांगते गुरुदेव 24 तास मध्ये माझा नवरा मोबाईल मध्ये आहे. आता याला विलास काय सांगा बरं? आता विचार करायची गोष्ट आहे. जोडी जोर यायला तुम्हाला लाज वाटत होती, बरोबर आहे. मग हे सगळं दुःख सहन करताना रामकृष्ण कुठं गेली ती मानसिकता? मी काय म्हणतो, हे सगळं तुम्ही सहन करतात. नवरा मोबाईल मध्ये आहे, मुलगा मोबाईल मध्ये आहे, मुलगा दारू पितो, बरोबर आहे. ते पैसे कुठं? तुमचेच पैसे आहेत, तुमचंच कष्ट आहे. पण लक्ष असू द्या, पैसे जातात, पण जी मानसिकता आहे ना, जे जीवन आहे ना, ते जीवन तुम्ही जगत नाहीये. तुम्हाला खरं जीवन जगायला लावणार जर कोण असेल तर त्याचं नाव आहे साधू संत भगवंत. सज्जनांनो, याला एकमेव विलास आहे, अध्यात्मामध्ये येणे. बाबा लोकांच्या माग लागून अध्यात्म शिकू शकणार नाही. सज्जनांनो, विचार करा, कोरोनाने आपल्याला खूप काही शिकवलंय. अक्षरशः माझ्या माऊल्यांचे मला फोन यायचे, गुरुदेवा मी रात्रभर रामनामाची वही लिहित आहे, माझ्या नवऱ्यामध्ये प्रोग्रेस आहे. उदाहरण आपल्या अयोध्या नगरीचा रमेश, हो, बरेच उदाहरण आहेत. मी सगळ्यांचेच नावं घेऊ शकणार नाही, वेळ कमी आहे. सज्जनांनो, मी असं म्हणणार नाही की मी चमत्कार केला. मी चमत्कार केला नाहीये. तुमच्या चांगल्या मनाने त्या रामाला बोलवलंय, तुमच्या शुद्ध भावाने त्या रामाचा धावा केलेला आहे, तुमच्या शुद्ध चित्ताने त्या रामाला हृदयात बसवलेला आहे, त्याने तुमच्यावरती कृपा केलेली आहे. सज्जनांनो, आपण सगळ्यांनी आता एकांत्र येणं फार गरजेचं आहे. मी आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्रजी महाराज, त्यांनी सुंदर सनातन परिषदेची स्थापना केली. काळाची गरज आहे. साधू संत केव्हा पाऊल उचलतात? जेव्हा समाजामध्ये तेढ निर्माण होत असते, धर्म राहत नाहीये, मानवता राहत नाहीये, समाज चुकीच्या मार्गाला जातो आणि समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार आणि चुकीची मानसिकता, निगेटिव्ह विचार पसरले जातात. मग कुठेतरी आळा घालण्यासाठी संत काम करत असतात. पूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी तुमच्या गुरुदावर दिलेली आहे. तर माझं पूर्ण महिला मंडळांना, महापुरुषांना माझं सांगणं आहे, श्रीराम शक्तीपीठामध्ये या. विचारा, कावो गुरुदेवा भगवंताची भक्ती कशी करावी, कावो गुरुदेवा भगवंताचं चिंतन कसं करावं, जीवन कसं जगावं. तुम्हाला फी लागणार नाहीये. तीर्थयात्रेला जसे तुम्ही जातात तीर्थयात्रेला माहित नाहीये, तिकडून येतात काय आणलं माहित नाहीये, कुणाला तरी सांगायचंय, हृदय एक्सप्लेन करायचंय, काही सांगता येत नाहीये. मग मला असं वाटतं, असं जीवन जगल्यापेक्षा ज्ञानमय जीवन जगा, संतांच्या सान्निध्यामध्ये जीवन जगा. तीर्थयात्रा करू नका मला असं नाही म्हणायचं. कोणीतरी तुम्हाला सांगतं तीर्थयात्रा केल्याच्या नंतर महापुण्य लागतं, बरोबर आहे. तीर्थयात्रा करू नका मला असं म्हणायचं नाहीये, कारण की चांगल्या शब्दांचा प्रयोग कोणी करणार नाहीये. पण मी जर प्रबोधन करत असेल तर एखाद्या शब्दाला घेऊन फार इश्यू करतील. मला असं म्हणायचंय, तुम्हाला यात्रेला गेल्याचं पुण्य ना थोडं मिळतं, पण ज्याची गाडी आहे ना त्याला भरपूर पुण्य मिळतं. टाळ्या का वाजल्या मला माहित नाहीये. रामकृष्णाने त्या बिचाऱ्यांच्या गाड्या धंदे मला काही बंद पाडायचे नाहीये, त्या बिचाऱ्यांच्या गाड्या काही बंद पाडायच्या नाहीये. मला असं वाटतं, तुमचं कष्ट आहे, तुमच्या आयुष्यातला वेळ जाणार आहे. यात्रा करणं काही चुकीचं नाहीये, पण यात्रा करायला गेल्याच्या नंतर ज्या देवाचा तुम्ही नमस्कार करतात त्या देवाबद्दल तुमच्या अंतःकरणामध्ये प्रेम असणं गरजेचं आहे. आणि विशेष आहे,
तिथे दानपेटी असेल तर दानपेटीकडे तुम्ही जाणार नाहीये. एखादी वस्तू जर एखादं प्रोडक्ट जर बाजारामध्ये असेल तर तुम्ही विचार नाही करत की मी यात्रेला आले, भगवंताच्या दर्शनाला आले, ते प्रोडक्ट चांगलं दिसलं तिथे जातात. मग ते प्रोडक्ट किती महागाचं आहे तुम्हाला काहीच माहित नाहीये, फक्त पैसे द्यायचे तर घ्यायचं आहे. यात्रेला जाऊन पिशव्या भरून येतात, त्या पिशव्यातलं प्रोडक्ट तुमच्या काही कामाचं नाही, दिशाभूल करणार आहे. मग यात्रेला जाताच कशाला? यात्रेला जायचंय ना तुम्हाला, तर मी असं म्हणेल, ज्या देवतेबद्दल तुम्हाला प्रेम आहे, ज्या देवतेचं तुम्ही चिंतन करतात आणि यात्रेला जाण्यासाठी तुम्ही तेवढे वैराग्यवान त्यागी झालेले आहात तरच यात्रेला जा. नाहीतर गाडीचे पैसे रामकृष्णारी, वेळ रामकृष्णारी, बरोबर आहे का नाही? म्हणजे तुमच्या आयुष्यातला, म्हणजे तुमचं आयुष्य तुम्ही कसं जगताय मला विशेष वाटतंय. कारण की यात्रेला जर तुम्हाला जायचं असेल ना तर मी अडवणार नाही. यात्रेला जायचं असेल ना तर तुमचं अध्यात्म परिपूर्ण असलं पाहिजे. यात्रेला गेल्याच्या नंतर आपण का गेलात हे कळालं पाहिजे. यात्रेला गेल्याच्या नंतर आपल्याला त्या यात्रेचा आनंद घेता आला पाहिजे. साधू संत तिथे जा, साधू संतांचं पूजन करा, देवतेचा अभिषेक करा, तिथे गेल्याच्या नंतर काही पुण्यदान करा. म्हणजे मला असं म्हणायचंय की तुम्ही यात्रेला जाऊन जर फक्त काही तिथल्या वस्तू घेऊन येत असाल आणि यात्रेला जात असाल तर नाशिकमध्ये वस्तू कमी आहेत का? त्र्यंबकेश्वर मध्ये एवढे मोठे मोठे दुकान आहेत. माझ्या माऊल्यांना मला एवढंच सांगायचंय, यात्रेला जाताना फक्त आणि फक्त शुद्ध मन घेऊन जा, देवाला घेऊन याल. म्हणून यात्रा जर करायची असेल ना तर संतांची यात्रा करा. मी तर असं म्हणेल, जो हरिपाठ रोज आपण चिंतन करता माझ्या ज्ञानदेवाचं, तर माझ्या ज्ञानदेवाने हरिपाठामध्ये एवढं तत्वज्ञान दिलेलं आहे. जातीनी तगोत कृळशील मात भजका त्वरित भावना. देवाला तुमचा भाव आवडतो. तुम्ही कोण्या जातीचे, कोण्या पंथाचे, कोण्या धर्माचे त्याला अजिबात घेणं नाहीये. तुमच्या हृदयाचा निर्मळ भाव देवाला आवडतो. म्हणजे माझ्या ज्ञानदेवाने एवढा ज्ञानाचा मोठा बोध केलेला आहे. तर माझा ज्ञानदेव कसा आहे, माझ्या ज्ञानदेवाची कशी समाधी आहे, ती पुण्यभूमी जर माझं मस्तक तिथं लागलं तर ना जाणे माझे निगेटिव्ह विचार जातील आणि पॉझिटिव्ह होईल. संतांची यात्रा करा. माझ्या जाऊन चोकोबाचं जिथे अधिष्ठान चोकोबानं केलं, चिंतन चोकोबानं केलं, चोकोबाच्या भेटीला माझा पांडुरंग गेला. माझ्या चोकोबाची यात्रा करा, माझ्या सावताची यात्रा करा. माझी जनाका कशी आहे? संत जनाबाई, संत सखूबाई, संत कानोबात्रा, ह्या माऊल्यांची भक्ती बघा. त्या पण स्त्रियाच होत्या ना ज्यांनी पांडुरंग हृदयात ठेवला. सज्जनांनो, साधू संतांचं अनुकरण करा. साधू संतांनी कधी अंधश्रद्धा पसरवली नाहीये. साधू संतांनी समाज कधी चुकीच्या मार्गाला नेला नाहीये. साधू संतांनी तुम्हाला नामाचं महत्व सांगता सांगता त्यांच्या सारखं तुम्हाला बनवलं आणि त्याच मार्गाने आपण गेलं पाहिजे. कारण साधू संत ही जगाच्या कल्याणासाठी येत असतात. सज्जनांनो, आजचा एक अतिशय सुंदर आहे. चित्रगुप्ताला कसल्याही प्रकारे वशिलाबाजी न करता त्या बिचाराला आनंदानं हे महापुण्य लिहावं लागेल की गुरुदेवाच्या अयोध्या नगरीमध्ये रामनामाचा सत्संग झाला, भिक्षेचा कार्यक्रम झाला आणि हो, तिथे एक मानवतेचा समाजाला बोध देण्यात आला. हे चित्रगुप्ताला लिहून ठेवावं लागेल. सज्जनांनो, आपल्या आयुष्यामध्ये जर संत असतील तरच आपलं जीवन आहे. आपल्या आयुष्यामध्ये आध्यात्मिक गुरु असणं फार गरजेचं आहे. आता तुम्हाला आध्यात्मिक जरी नको जीवन वाटत असेल, कारण की तुमचे मुलं तुम्हाला आता काय परिस्थिती देतात, म्हणजे काय स्टेटमेंट तुम्हाला देतात, आज मुलं तुमच्याशी कसे वागताय याचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. माझाच मुलगा आहे पण मी त्याला घरात सहन होत नाही, माझाच मुलगा आहे पण तुम्हाला प्रत्युत्तर करतोय आणि लोक ते आनंदाने सहन करतायत. मला तर असं वाटतं आता स्वतःच्या लेकरांना संस्कार नसल्यामुळे तेच आपले गुरु झालेले आहेत. मुलांनी सांगायचं नाही, आईवडिलांनी ऐकायचं. ही परिस्थिती का बरं आली की तुम्ही आध्यात्मिक नाहीये.
गावात कीर्तन आहे पण जाऊन बसण्याची इच्छा नाहीये, गावात प्रवचन आहे पण जाऊन बसण्याची इच्छा नाहीये. आणि आता महामारी एवढी मोठी आली, ते कोरोना एवढा मोठा नव्हता, एवढी महामारी म्हणजे मोबाईल. प्रत्येकाचा 2-2 सेकंदाला बीपी वाढतो. जसे व्हिडिओ बघाल ना तसं तुमच्या मानसिकतेवर परिणाम होणार आहे. मला असं नाही म्हणायचं की मोबाईल वाईट आहे, तुम्ही ज्याला जसं यूज कराल तो तसा आहे. आत्ताचे मुलं जास्तीत जास्त जर प्रेम कोणावर करत असतील तर मोबाईल. शनिवारच्या प्रश्नाचं जे काही माझा अभ्यास आहे ते मी बोलतोय. एका माऊलीने मला सांगितलं, गुरुदेवा माझा मुलगा मोबाईल चार्जला लावतो तर त्याच्यावर असा हात देऊन झोपतो. तो 2-2 मिनिटाला उठतो आणि मोबाईल बघतो, 2-2 मिनिटाला उठतो आणि मोबाईल बघतो. तर त्या मुलाला जर एखाद्या साधूची सवय लावली असती, राम नामाची लावली असती तर प्रश्नच निर्माण झाला नसता. माझं एवढंच सांगणं आहे, साधूला आणि भगवंताला घाबरू नका, या दोघाशिवाय पर्याय नाही. संतांच्या सानिध्यात जाताल तर डोळस बुद्धीचं सुंदर जीवन जगाल, भगवंताचं नामस्मरण कराल तर शुद्ध अंतकरणाने अतिशय निर्भर जीवन जगाल, आणि 12 भानगडीत पडाल तर 24 तास दुःखी राहाल. या दुःखातून कोणी काढणार नाही. रोज वेगवेगळ्या बातम्या ऐकायला मिळतात, रोज आपण सगळ्या गोष्टी घडामोडी आपल्या जगातल्या सांगायची आपल्याला गरज नाहीये. माझ्यापेक्षा आपण सगळे जास्त मोबाईल बघताय, मला तुम्हाला सांगायची गरज नाहीये. पण साधू संतांच्या विचाराने, साधू संतांच्या अभ्यासाने, साधू संतांच्या साधनेनं जे परिपूर्ण ज्ञान आहे, जे मानवतेचे धडे आपल्याला शिकवतात, मानवतापूर्ण ज्ञान आहे, त्या ज्ञानाचा स्वीकार करा. आणि माझं एवढंच सांगणं माझ्या माऊल्यांना की आपला हात कोणाला दाखवल्यापेक्षा माझं ज्ञान किती आहे हे दाखवण्याची वेळ आहे. माझं भविष्य काय आहे हात कोणाकडे करू नका. माझ्याकडे किती नॉलेज आहे, मी किती सक्षम आहे. हो, मला सुंदर जगणं मला माहित आहे. सुंदर जगायला माझ्या गुरुवर्यांनी सांगितलेलं आहे. आणि आतापर्यंत जेवढे महात्मे महापुरुष होऊन गेले त्या महापुरुषांनी एक सत्याचा मार्ग आपल्याला दाखवला. झोळीचं एक निमित्त आहे. झोळीची परंपरा, भिक्षाची परंपरा अनादी कालापासून चालत आलेली. आता लोकांना लाज वाटते की झोळी कशी जायचंय, झोळी करायची, साधूला आपल्या घरी बोलवायचंय, त्याला मंदिरमध्ये बसून पत्ते खेळायची लाज वाटत नाही, मोठ्या दारूच्या दुकानात जाऊन दारू प्यायची लाज वाटत नाही, साधू संतांची निंदा करायची लाज वाटत नाही, धागे दोरे बांधून घ्यायची लाज वाटत नाही, अंगावरून लिंब कापून घ्यायला लाज वाटत नाही. आता वाईट वाटेल तुम्हाला, पण जेव्हा तुम्ही स्वतःचा अभ्यास कराल ना तर तुम्ही म्हणाल, गुरुदेवा तुम्ही बोललात ते सत्य आहे. कारण की प्रत्येक शनिवारी माझा अभ्यास होतो. मी तर प्रभू हनुमंतराला सांगितलं की देवा मला साधू बनवून माझ्यावर एवढे उपकार केलेस, माझ्या कर्मानुसार मला कोणताही जन्म मिळो, पण माझ्या भारत मातेची सेवा झाली पाहिजे, माझ्या राष्ट्राची सेवा झाली पाहिजे, माझ्या समाजाची सेवा झाली पाहिजे. भगवंता मी तुझ्या कामाला आलो पाहिजे, मी समाजाच्या कामाला आलो पाहिजे. सज्जनांनो, आता एकमेव पर्याय, गाईला चारा द्या, साधूचा सन्मान करा, मुखामध्ये भगवंताचं नाम घ्या, म्हाताऱ्या आई वडिलांची सेवा करा, आणि जे रंजल्या गांजलेल्या आहेत ना त्यांना तुमची गरज आहे तिथे धावून जा, तिथेच भगवंता. साधू तर नेहमी बोलतात, साधू मुळात श्रीमंत आहे, साधूला मागायची काहीही गरज नाहीये. जेव्हा भगवान परमात्माने साधूला धर्म प्रचारासाठी भगवे कपडे घातले आणि एवढी ज्ञान विद्या त्याला दिलेली आहे, मला असं वाटतं मागायची काही गरज आहे. पण हे भिक्षाचं अन्न त्या महात्म्यांना अतिशय महत्वाचं. निर्भय जीवन, आध्यात्मिक जीवन जगायचं असेल, सन्मानानं जीवन जगायचं असेल तर भिक्षा अन्न मागून संन्याशाने जगावं, हे सन्मानाचं जीवन आहे. आणि ती ही भिक्षा आहे. गुरुदेवाने आपलं अस्तित्व, मान, सन्मान, सर्वस्व बाजूला ठेवलं. माझा धर्म सर्वस्व आहे, माझा भारत सर्वस्व आहे, माझ्या भारताची जी धर्म संस्कृती जी मानवतेला धरून आहे, मानवतापूर्ण आहे,
प्रत्येक मानवाचा सन्मान करणारी आहे, ती मी धारण करून जगतोय, हे सगळ्यात मोठं कर्तव्य आहे, हा सगळ्यात मोठा धर्म आहे. म्हणून आपण सगळ्यांनी आध्यात्मिक जीवन जगत असताना साधू संतांचा सन्मान करा, आई वडिलांची सेवा करा. आणि परत एकदा माझ्या माया बहिणीला सांगतो, लिंबू जर कोणी एखादा बाबा तुम्हाला देत असेल, सांगत असेल तुमचं काम झालं, तर तो तुम्हाला फसवत नाहीये, तो स्वतःला फसवतोय. पण जोपर्यंत त्याला वाईट अनुभव येत नाही तोपर्यंत त्याला वाटतच नाही की मी मला फसवतोय. समाजामध्ये समाजाला फसवणारा व्यक्ती स्वतःच फसवत असतो. पण लक्ष असू द्या, तिथे देवतेचा दोष नाहीये, तिथे धर्माचा दोष नाहीये, तिथे राष्ट्राचा दोष नाहीये, तिथे साधू संतांचा दोष नाहीये, तिथे गुरुवर्यांचा दोष नाहीये. दोष तुमच्या आमिषाचा, अपेक्षाचा, लोभाचा आणि अज्ञानाचा. मुलांना अभ्यास करायला शिकवा, मुलांना चांगलं बोलायला शिकवा आणि मुलांना समजून घ्या. कारण की तुमच्या मुखामध्ये नाम नसतं, तुम्ही आध्यात्मिक नसतात, मुलांवर तुम्ही दादागिरी करता. तो अभ्यास केला पाहिजे, बघ शेजारचा कसा चांगल्या मार्काने पास झालाय, तू पण चांगल्या मार्काने पास झाला पाहिजे, बघ शेजारची मुलगी किती हुशार आहे, तुला काहीच येत नाही. बाई तुझी वाणी गोड असली पाहिजे, त्या बापानं दारू नाही प्यायला पाहिजे, तुमच्या प्रेमाच्या शब्दाचं पांघरून त्या लेकरावर टाकलं पाहिजे, लेकरांची मेंटॅलिटी तुम्ही समजून घेतली पाहिजे, तर अपेक्षा करा. तुम्ही नास्तिक आणि मुलं असतील, हे कोणतं शास्त्र आहे? आता मी काय म्हणणार, पहिल्या प्रथम तुम्ही आध्यात्मिक असलं पाहिजे आणि आपल्या मुलांच्या बुद्धीचा विचार करा, आपल्या घरातल्या वातावरणाचा विचार करा. आणि पहिलं प्राधान्य जर तुम्हाला कोणाला द्यायचं असेल तर ते मुलीला द्या. जर 2-3 जर मुली झाल्या घरामध्ये तर सगळे कोमामध्ये जातात. का बरं असले तुम्ही? आणि माझ्याकडे आला प्रश्न की गुरुदेव आम्हाला 3 मुली आहेत, 4 मुली आहेत, 5 मुली आहेत, मुलगा झाला पाहिजे. कशासाठी मुलगा? तर वंशाचा दिवा लावण्यासाठी, आमचा वंश पुढे येईल. जर ती परंपरा दारूची असेल तर कशाला वंश ठेवता? आता नाही टाळ्या वाजवा. म्हणजे आजा दारू पितो, बाप दारू पितो, मुलगा दारू पितो, नातू दारू पितो, परत नातू पाहिजे. हे मी नाही, आता तुम्हाला वाईट वाटतंय, हे मी नाही बोलत, माझ्याकडून बोलून घेणाऱ्याला बोलून घ्यायचंय. हे तुम्ही ऐकत नाहीये, त्याची कृपा आहे, तुम्ही श्रवण करताय. सज्जनांनो, मुलगी आणि मुलगा भेद नका करू. मुलीमध्ये मुलामध्ये भेद म्हणजे सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे. जर तुमच्या कुळाचा दीपक जर मुलगा असेल तर प्रकाशमय ज्योती ती मुलगी आहे. मुलामध्ये जेवढा शुद्ध आत्मा आहे ना तेवढाच मुलीमध्ये आहे. आणि जेवढा मुलगा 9 महिने 9 दिवस तुमच्या पोटात राहिला तेवढीच ती पण राहिलेली, ती तुमचीच आहे ना. माऊल्यांनी विचार करायला पाहिजे, मी एक स्त्री आहे आणि मी स्त्री असून सध्या मुलीचा तिरस्कार करते, ती आई नाही होऊ शकत. तुम्हाला वाईट वाटेल बोलता, मुलीचा तिरस्कार करणारी आई होऊ शकत नाही. मला असं नाही म्हणायचं मुलांची अपेक्षा करू नका, मुलं पण झाले पाहिजे, परंपरा पण आपली चालत आली पाहिजे रामकृष्णाने. मला समाजाला दोष द्यायचा नाही किंवा समाजाला मला काहीतरी चुकीचं सांगायचं नाहीये. तर माझ्या माऊल्यांनो, मुलींना जास्त प्राधान्य द्या. कारण मुली आतापर्यंत किती हुशार मुलगी असली आणि किती सक्षम असली तरी त्या मुलीला चौकटीमध्ये ठेवलं जातं. बाहेर जाऊन तू मुलगी आहेस, मग मुलगी असेल पण काय झालं? मुलांना चौकात जायचं, बसायचं, गप्पा गोष्टी करायच्या, भांडणं आणायचे, हो बापाची परंपरा सांभाळायची, तो मुलगा चांगला आहे. मुलींना फ्रीडम द्या. खरा भाऊ आहे ना तर मुलीच्या पायाला पाय लावून, खांद्याला खांदा लावून तिला शिकायला लावतो आणि त्याच्यासारखंच तो सक्षम करतो, तो भाऊ आहे. माझ्या भावाचं ऐकून चालणं, माझ्या भावासारखं वागणं, माझ्या भावासारखा अभ्यास करणं, त्याचे चांगले गुण घेणं आणि माझ्या भावाबरोबर शिकणं, ती खरी बहीण आहे. आणि दोघांमध्ये समान जो भाव आईवडिलांचा आहे त्या आईवडिला आहे. सज्जनांनो, आता जरी तुम्हाला वाईट वाटत असेल, याच्यामध्ये माझं काही हित नाही आहे. तुमचीच मुलगी, तुमचाच मुलगा आहे, पण ह्या राष्ट्राची संपत्ती आहे म्हणून मला बोलावं लागतंय. मुलं आणि मुली या दिव्य भारताची संपत्ती आहे. आपल्या घरामध्ये अशी अपेक्षा करा की माझ्या घरामध्ये कोणीतरी डॉक्टर झाला पाहिजे, माझ्या घरामध्ये कोणीतरी वकील झाला पाहिजे,
माझ्या घरामध्ये कोणीतरी इंजिनियर झाला पाहिजे, माझ्या घरामध्ये कोणीतरी संत झाला पाहिजे, माझ्या घरामध्ये कोणीतरी साधू झाला पाहिजे, माझ्या घरामध्ये कोणीतरी जेठ झाला पाहिजे, माझ्या घरामध्ये कोणीतरी सैनिक झाला पाहिजे. हे जर तुमचे विचार असतील ना, आपण सगळे भारतीय आहात. जय श्रीराम. खूप छान श्रवण केलं तुम्ही. मी बोलत राहील आणि उजळून जाईल तरी तुम्हाला कंटाळा येणार नाहीये, कारण तुमच्या हृदयाचं प्रेम हृदयावरती आहे. मलाही कंटाळा येणार नाहीये, पण वेळेचं बंधन आहे, वेळेच्या मर्यादा आहेत. सचिनांनो, माझ्या माया बहिणींनो, अतिशय तुम्ही सुंदर श्रवण केलं. महिलांचं कर्तव्य आहे आपल्या पती परमेश्वराची सन्मान करणं, आणि तेवढाच कर्तव्यानं पुरुष आणि स्त्रीचा सन्मान करायला पाहिजे. तेवढ्याच कर्तव्यानं मुलाने आणि मुलीने आई वडिलांचा मान सन्मान केला पाहिजे. आणि आई वडिलांनी कोण्याही मुला मुलींचं उदाहरण न देता, न टॉर्चर करता आपल्या मुलांना प्रेमानं त्यांना सांगितलं पाहिजे, आपली परिस्थिती सांगितली पाहिजे. आणि मुलांना मुलींना विशेष समजून घ्या, हे खरं जीवन आहे. सर्वांना रामकृष्ण जय श्रीराम. शब्द इकडे तिकडे झाला असेल तर हृदयापासून क्षमा. कोणाचं मन दुखलं असेल तर हृदयापासून क्षमा. कोणाला दुःख झालं असेल तर हृदयापासून क्षमा. कारण की मी तुमच्याच कुटुंबातला आहे, तुमच्या मुलासारखा आहे. तुमचं मन दुखावं ही बिलकुल इच्छा नाहीये. आपण सर्वांनी या आध्यात्मिकाच्या वातावरणामध्ये, सान्निध्यामध्ये आपण आनंदी राहो, ही गुरुदेवाची इच्छा आहे. आपण सगळ्यांनी खूप छान श्रवण केलं. हनुमंतराकडे विनंती करेल, प्रभू आपल्या सर्वांना उदंड आयुष्य दे, आरोग्य चांगलं दे, सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर. आणि हे भगवान परमात्मा आपली सगळ्यांची साधूप्रती भक्ती आणि श्रद्धा आणि प्रेम असणं फार महत्वाचं आहे. सर्वांना रामकृष्ण जय श्रीराम.